एयरकोट जय मल्हार राजमाता पुण्यश्लोक आले देवरकांचं राजमाता पुण्यश्लोक आले देवरकांचं दीपक भाऊ बोराडे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं दीपक भाऊ बोराडे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एकच मिशन धनगर आरक्षण एकच मिशन धनगर आरक्षण एयरकोट एयरकोट जय मल्हार एयरकोट एयरकोट जय मल्हार धनगर बांधवांना आरक्षण मिळावे एसटीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल धनगर समाज परळी वैजनाथ यांचं या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सध्या सुरू आहे। आपल्यासोबत या ठिकाणी समाज बांधव संवाद साधन आहेत। नाव सांगा तुमचं। मी मुंजाजी बाबूराव फुके धनगर समाज परळी कार्यकर्ता। काय सांगायचं या ठिकाणी सध्या दीपक भाऊ बोराडे गेल्या 15 दिवसापासून या ठिकाणी जालना या ठिकाणी एसटीतून आरक्षण मिळावे धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सध्या आंदोलन करत आहेत। काय मागणी आहे तुमची? तुमचा देखील परळी या ठिकाणी इटके कॉर्नर परळी या ठिकाणी रास्ता रोको सुरू आहे। आज गेली 70 वर्षापासून आम्ही हा लढा लढतोय। आम्हाला प्रत्येक आलेलं सरकार तुम्हाला आरक्षण देऊ आमचं जे धनगर समाज एसटी आरक्षण आहे हे घटनात्मक आरक्षण आहे। आम्हाला महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं हे संविधानाने दिलेलं आरक्षण आहे। आम्ही कोणाच्या ताटातलं घेत नाहीत किंवा काही नाही। तसं जर असेल तर या महाराष्ट्र सरकारनं धनगर जमात हुडकून दाखवावी आणि त्या धनगर जमातीचे जे प्रमाणपत्र दिलेले होते खिल्लारी कुटुंबांना ते सर्व प्रमाणपत्र अटी रद्द करून धनगर हेच धनगर आहेत हे सिद्ध झालेलं आहे। तरी माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की हे धनगर समाजाला एसटीचे दाखले तत्काळ देण्यात यावे एवढी विनंती करतो। काय सांगायचं या ठिकाणी रास्ता रोको सुरू आहे आणि या ठिकाणी दीपक भाऊ बोराडे यांची तब्येत देखील खालावलेली आहे। निश्चितच दीपक भाऊ बोराडे यांची तब्येत खालावल्यामुळं त्यांच्या आदेशानुसार आम्ही संपूर्ण राज्यामध्ये आज चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। गेली 75 वर्षापासूनची धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी या सरकारने केली नाही म्हणून सरकारला इशारा म्हणून आज आम्ही या ठिकाणी हे चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। म्हणून सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की धनगर एसटी आरक्षणाचा प्रश्न आपण येणाऱ्या विधिमंडळामध्ये सोडवावा आणि बाबासाहेबांनी घटनेवर दिलेलं धनगर आरक्षण धनगर समाजाला बहाल करावं। या समाजाचा अंत कुठल्याही सरकारनं बघू नये। समाजाचा उद्रेक झाल्यानंतर या सरकारला या राज्यातून हद्दपार केल्याशिवाय आता या समाज शांत बसणार नाही। म्हणून आजच्या आंदोलनाच्या ठिकाणी आम्ही सरकारला इशारा देतो आणि या आरक्षणाचा लढा या ठिकाणी आम्ही चालू ठेवू एवढी मागणी। शासन जे सरकार आहे या ठिकाणी धनगर समाजाची दिशाभूल करते असं वाटतंय का? निश्चित 2014 पासून आरक्षण देणारे फडणवीस असेल किंवा सत्तेमध्ये ज्या वेळेस इथले कुठले सरकार आलं त्या वेळेस धनगर आरक्षण देऊ या नावाखाली धनगर समाजाची फसवणूक केलेली म्हणून धनगर आज या ठिकाणी हुशार झालाय तो शिकलाय त्याला समजू लागला आमचा दिशाभूल करणारा कोण आहे आमच्या एसटी आरक्षणाचे मारेकरी कोण आहेत। म्हणून सरकारला इशारा म्हणून आम्ही सांगू इच्छितो की इथून पुढे धनगर समाज ताकदीनं विचारानं आणि संघर्षाचा रस्ता उतरेल। एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय या राज्यामध्ये धनगर समाज स्वस्त बसणार नाही। म्हणून सरकारला आणि देवाभाऊला कळकळीची विनंती आहे त्यांनी आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावावा तरच हे सरकार येणाऱ्या काळामध्ये सत्तेत बसेल नसता हे धनगर समाज सरकारला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही। आरक्षणाची एसटीतून आरक्षण मिळावं ही जी धक आहे सध्या धनगर समाज बांधवांमध्ये वाढलेली आहे। सध्या आम्ही दीपक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहोत। दीपक भाऊ आम्हाला इथून पुढची जी आम्हाला मार्गदर्शन करतील जे आम्हाला आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही इथून पुढे आमची दिशा ठरवणार आहोत। काय सांगायचंय? दीपक भाऊ जे बोलतील तीच पूर्व दिशा म्हणून इथून पुढचं आंदोलन चालूच राहील। धनगर आणि धनगड या एकच आणि 36 नंबरला धनगड या नावानं धनगर आहे हे सरकारनं फक्त सिद्ध करून आम्हाला आरक्षण द्यावं। धनगर आणखी काय समाज बांधव आहेत? आज पूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाने रास्ता रोको आंदोलन निवेदन दीपक भाऊ बोराडे यांच्या आदेशाने केलेलं आहे आणि इथून पुढे तीव्र आंदोलन करण्याचे आदेश दीपक भाऊने दिल्याच्या नंतर पूर्ण महाराष्ट्र आम्ही पेटू असे आम्ही अशा पद्धतीने धनगर समाज पेटून उठल। पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी धनगर समाज बांधवाकडून एसटीतून आरक्षण मिळावं ही मागणी आहे। मागणी खूप सपून आहे। 45 साला आमची विनंती आहे की 40 वर्षाचा लढा आहे हा धनगर समाज अनेक दिवसापासून संघर्ष करीत आहे। देवाभाऊनं आश्वासन दिलं तर 2014ला आम्ही धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ। आज अनेक कॅबिनेट झाल्या सरकारला धनगर समाजाच्या आरक्षणाचा विसर पडलेला आहे आणि हा समाज भटकामुक्त जातीमधून एसटीमध्ये आमचा समावेश झाला पाहिजे। आमच्या आरक्षणाबद्दल पूर्ण सरकारने आम्हाला समर्थन केलं पाहिजे अशी विनंती मी सरकारला करीत आहे। बघा या ठिकाणी आपल्यासोबत आणखी काही बांधव आहेत। काय सांगायचंय? दीपक भाऊ बोराडे यांच्या समर्थनामध्ये पूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज उतरलेला आहे।
आणि आरक्षण आम्हाला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये आहे, घटनेमध्ये ऑलरेडी, फक्त अंमलबजावणी करण्यासाठी हा शासनाला दीपक भाऊचा इशारा आहे, एवढं बोलून आम्ही या ठिकाणी आणखी काही समाज बांधव आपल्या सोबत आहेत. काय सांगायचं आहे? धनगर समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे ही प्रमुख मागणी आहे. दीपक भाऊ म्हणतात ते धोरण आणि दीपक भाऊ बांधतात ते धोरण एकट या फडणवीस सरकारचं करायचं काय? या फडणवीस सरकारचं करायचं काय? हम तुम्हारे साथ है. बघा या ठिकाणी गेल्या 15 दिवसापासून दीपक भाऊ बोराडे या ठिकाणी धनगर समाज बांधवांना एसटीतून आरक्षण मिळावं यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी पूर्ण समाज बांधव रस्त्यावर उतरलेला आहे. निश्चितच सरकार येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका घेईल हे देखील पाहणं तितक्याच गरजेचं आहे. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.